हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. स्पिरिच्युअल जर्नी 888 आणि सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि दोन तीन दिवस रीडिंग अपलोड नाही केली कारण मी थोडं बाहेर गेले होते. श्री रेणुका दर्शन सौंदतीला गेले होते, तर त्याच्यामुळं रीडिंग नाही करता आली मला. त्यामुळं थोडंसं लेट झालं. आणि पुन्हा एकदा तुम्ही कनेक्ट होत आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आजची रीडिंग आहे, आजचा जो मेसेज कनेक्ट झाला किंवा जो तुमच्यापर्यंत पोचवायचा होता तो मेसेज म्हणजे तुमच्या प्रेमभक्ती समर्पणाचं कोणतं फळ देत आहेत श्रीकृष्ण. आणि कृष्ण जन्माष्टमी आहे आणि हा असा खूप पॉवरफुल असा मेसेज, असा जो नवीन एका पर्वाचं, नवीन अध्यायाचं आणि नवीन तुमच्या आयुष्याचं एक नवीन पान उलगडण्याचं जे हा मेसेज असेल असं मला इंट्युटिव्हली जे मेसेजेस येतात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. एक असा प्रवाह जो थांबला होता, एक असं ज्ञानाचा मार्ग असेल जो तुमच्या भक्तीचा मार्ग आहे, तुमचं प्रेमाचं हे आहे जे कुठंतरी थांबलं होतं ते पुन्हा एकदा सुरू करतायत श्रीकृष्ण. आणि ते असं पर्व सुरू करतायत ज्यातून एक मार्गदर्शन असेल, एक तुम्ही वाट बघत होता श्रीकृष्णांची वाट बघत होता की ते तुम्हाला कधी न्याय देत आहेत, कधी ते तुम्हाला फळ देत आहेत तुमच्या या समर्पणाचं, भक्तीचं, प्रेमाचं जे तुम्ही त्यांना समर्पित केलंय त्याचं फळ तुम्हाला ते कधी देत आहेत, त्याची तुम्ही आतुरतेनं वाट बघत होता. आणि तीच आतुरता तुमची संपवत आहेत श्रीकृष्ण. आणि तुमच्या आयुष्यात ते भरपूर प्रेम, सगळं आनंद, उत्कर्ष घेऊन येत आहेत. आणि खरंच पुन्हा एकदा या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. राधे राधे. थँक्यू सो मच. तर बघूया आपण तुमच्या प्रेम, भक्ती आणि समर्पणाचं कोणतं फळ देतात श्रीकृष्ण. श्रीकृष्णांचे खूप असे स्ट्रॉंग मेसेजेस येतात आणि ते तुमच्यासाठी असतात. तुमची एनर्जी असते, तुमची भक्ती असते, तुमचं प्रेम असतं त्यांच्यावरचं, त्यांच्या समोर तुम्ही त्यांच्याजवळ तुम्ही समर्पण केलेलं आहे सगळ्या ह्याचं, आणि तीच एनर्जी पीक होते. आणि तीच रीडिंग मी तुमच्यापर्यंत, तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं घेऊन फक्त मी तुमच्यापर्यंत येते आणि हे मेसेजेस दिले जातात. तर बघूया आपण की श्रीकृष्ण तुमच्या ह्या भक्तीचं, समर्पणाचं कोणतं फळ देत आहेत श्रीकृष्ण. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच कृष्णा. थँक्यू. श्रीकृष्ण तुमच्या भक्तीचं, तुमच्या समर्पणाचं कोणतं फळ देत आहे श्रीकृष्ण. तुम्हाला प्रेम, तुमचं प्रेम, भक्ती आणि समर्पण याचं फळ तुम्हाला श्रीकृष्ण देत आहेत असा मेसेज मला. आणि हाच मेसेज आहे फॉल्टलेस, म्हणजे तुम्हाला पूर्ण दोषरहित त्याचा अर्थ असाच की आजपर्यंत ज्या गोष्टी ज्यांनी तुम्हाला बऱ्याच वेळा काय होते, आपण गरजेपेक्षा जास्त इतरांवर विश्वास ठेवतो, समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो, किंवा आपल्या मनामध्ये काही, तुमच्या मनामध्ये कोणताही निस्वार्थ नव्हता किंवा म्हणजे असं निस्वार्थ भावना तुमची होती, कुठलाही स्वार्थ नव्हता, कुठलीही अशी भावना नव्हती जी त्या तुम्हाला कुठंतरी अडकवून ठेवेल, थांबवून ठेवेल किंवा काही असं काहीही नव्हतं. तुम्ही फक्त निस्वार्थ सेवा करणं ही इतकीच भावना तुमच्यामध्ये होती. एक पॉझिटिव्ह, एक खरी भावना तुमच्यामध्ये होती. आणि जे तुम्ही करताय, जे तुम्ही कार्य करताय, जे तुम्ही काम करताय तिथं तुम्ही अगदी जसं कर्णाची कशी भक्ती होती, ते किती दानशूर होते, ते तुम्हाला काय सांगत होते की ते आपल्याला कसं सांगत होते की दान करणं हा त्यांचा धर्म आहे, ते त्यांचा धर्म निभावतच होते. पण त्यांनी जी साथ दिली ती दुर्योधनाबरोबर होती, त्यांची मैत्री दुर्योधनाबरोबर होती. पण दुर्योधनाला त्यांचा मित्र चुकीच्या वाटेवर जातो हे दिसत असताना सुद्धा त्यांनी त्याला म्हणजे एक मित्रत्व निभवलं. त्यांनी त्याला बरेच सांगितलं, समजावलं, पण तरीही दुर्योधन बदलले नाहीत. पण कर्णाने त्यांची साथ सोडली नाही, कारण मित्राची भावना ते त्यांच्याबरोबर निभावत होते. म्हणजे एक सांगण्याचा उद्देश एवढाच की तुम्ही तुमचं जे
तुम्ही तुमचं जे कार्य करताय, ज्या कार्यक्षेत्रात आहात, इतकं निरपेक्ष साथ देता, तुम्ही निरपेक्ष साथ देता. तुम्ही खरे आहात, तुम्ही खरे आहात. तुमच्यात कुठलीही स्वार्थाची भावना नाही आहे किंवा कुणालाही त्रास देण्याचा उद्देश नाही आहे, कुणाला काहीही करण्याचा उद्देश नाही. अगदी शुद्ध पवित्र आहात तुम्ही. पण आजूबाजूच्या अशा वातावरणामुळं तुमचं एक हे झालं होतं, हल्लं होतं. तुमचं जे लक्ष होतं, तुमचं ते लक्ष होतं ते विचलित होत होतं आणि तुमचा मार्ग सरळ आहे, पण आजूबाजूच्या ज्या एनर्जीज आहेत त्यांचा मार्ग चुकीचा असल्यामुळं तुमचंही लक्ष तिथं हे होत होतं. तर श्रीकृष्ण तुमच्या समर्पणाचं, तुमच्या या भक्तीचं हेच फळ देत आहेत की अशा ज्या एनर्जीज होत्या तुमच्या आजूबाजूला अशा ज्या एनर्जीज होत्या ज्या तुम्हाला तुमच्या मुख्य उद्देशापर्यंत घेऊन जात नाही आहेत किंवा तुम्ही जे कार्य हातात घेतलेलं आहे त्या कार्यापर्यंत घेऊन जाऊ देत नाही आहेत. तुमचं लक्ष विचलित करतायत, तुम्हाला पाठीमागून वार केले जात आहेत, तुम्हाला त्रास दिला जातोय आणि या सगळ्याचा असा एक हे बर्डन म्हणजे तुम्हाला अगदी परमेश्वराशिवाय जे तुमच्या मनात आहे किंवा तुम्हाला जे सांगायचं आहे ते परमेश्वराशिवाय तुम्ही कुणालाही सांगू शकत नाही. अशा गोष्टी तुम्ही समर्पित केलेत श्रीकृष्णांना. ही तुमची भक्ती होती, हे तुमच्यातलं प्रेम होतं श्रीकृष्णांवरचं, तुमच्या कार्यावरचं प्रेम होतं. ते तुम्हाला असं फ्लो करता येत नव्हतं, असं बाहेर काढता येत नव्हतं. त्याच्यामुळे तुम्ही श्रीकृष्णांना समर्पित झालाय. श्रीकृष्ण तुम्हाला ह्या अशा सगळ्या एनर्जीज पासून तुम्हाला बाहेर काढतायत आणि तुम्हाला तुमचा मार्ग दाखवतायत. श्रीकृष्ण तुम्हाला अशी घेऊन जातात तुमच्या मार्गावर, जो मार्ग तुमच्यासाठी योग्य आहे. कारण ह्या एनर्जीज जे तुम्हाला तुमचं वाटतंय किंवा तुम्हाला तिथं स्टक करून ठेवते, तुमची एनर्जी स्टक करून ठेवते, तुमची पॉझिटिव्हिटी स्टक करून ठेवते, त्या सगळ्यातनं तुम्हाला बाहेर काढतायत. कारण तुम्ही खूप एक पॉझिटिव्ह आणि एक अशी सोल आहात जी परमेश्वराशी कनेक्टेड आहे, परमेश्वराच्या ब्लेसिंग्स, आशीर्वाद त्यांच्याबरोबर आहे. श्रीकृष्ण तुम्हाला ब्लेस्ड करतायत आणि श्रीकृष्णाचा हाच मेसेज आहे की समर्पण, हे जे तुमचं समर्पण आहे, तुमची जी भक्ती आहे, तुम्ही जे तुमच्या ज्या तत्वांवर, तुमच्या परमेश्वराच्या विश्वासावर, त्या तत्वांवर जे पुढे चाललेले आहात, त्यात जे मार्गात अडथळे येत आहेत ते दूर करतायत श्रीकृष्ण आणि दोषरहित करतात. ते सगळे मार्ग सुकर करतात, सगळा मार्ग असा सरळ मार्ग करतायत जिथं तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही. तुमच्या सगळ्या कार्यामध्ये हे असेल. श्रीकृष्णांशी खूप कनेक्टेड आहात तुम्ही आणि श्रीकृष्ण तुमच्यातलं तीच भक्ती, प्रेम, हे सगळं तुमच्यातलं बाहेर काढतायत आणि हे तुमच्यातला उत्साह या रस्त्यावर, मी तुम्हाला तेच म्हणलं, तुमच्या रस्त्यामध्ये येणारे अडथळे जे आहेत ते दूर करतायत श्रीकृष्ण. तुमची प्रेम आणि हे सगळं दूर करण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही त्याच्यासाठी फक्त प्रेम, भक्ती आणि समर्पण केलेलं आहे. तुमचं प्रेमामध्ये तुम्ही जे प्रेम तुम्ही केलेलं आहे, जे सर्वांवर तुम्ही प्रेम करताय, त्यात निस्वार्थपणा आहे, त्यात कोणतीही अपेक्षा नाही आहे. निरपेक्ष प्रेम करताय, भक्ती निरपेक्ष करताय जे तुमचे आराध्य आहेत. जर मी श्रीकृष्णांच्या मेसेजेसशी कनेक्ट झाले किंवा श्रीकृष्णांचा हा मेसेज आहे, तुमचा कोणताही धर्म असू दे किंवा तुम्ही कोणतेही तुमचे आराध्य असू देत, तुम्ही ज्यांची भक्ती करताय तिथं ती तुम्ही निस्वार्थपणे करताय, समर्पणानं करताय, तिथं तुम्हाला परमेश्वर तुम्हाला काय देतील, तुमचे आराध्य तुम्हाला काय देतील ही भावनाच तुमची नाही आहे. जिथं जिथं तुम्ही फक्त तुमच्या आराध्याकडून जे मागताय ते फक्त देण्यासाठी, म्हणजे मला तुम्ही जेव्हा मागताय ते फक्त सर्वांसाठी मागताय, तुमच्या स्वतःसाठी तुम्ही काहीही मागत नाही आहात, तुम्ही सर्वांसाठी मागताय. कारण एक ज्ञानाचा प्रकाश, एक अज्ञानाचा अंधार दूर व्हावा ही तुमची इच्छा आहे, ही तुमची इच्छा आणि ही प्रकट इच्छा आहे. असं एक सूर्याचं तेज जसं आहे, सूर्याचं जसं तेज आहे, एक उत्साह आहे, तो आनंद तुमच्या आयुष्यात प्रवेश करतोय आणि श्रीकृष्ण हेच फळ तुम्हाला देत आहेत. एक उत्साह तुमच्या आयुष्यात प्रवेश करतोय, एक नवीन ऊर्जा, एक नवीन उत्साह, जो तुम्हाला एखाद्या तुम्ही जे काम घेतलेलं आहे हाती, ते काम पूर्ण होत नाही आहे, त्यात अडथळे येत आहेत, तर ते सगळे अडथळे तुमच्या मार्गातले ते दूर करतायत. सगळ्या अशा एनर्जीज आहेत ज्या तुम्हाला कुठंतरी थांबवत आहेत, त्या सगळ्या एनर्जीजना ते दूर करतायत. आणि जे ब्लॉकेजेस असे होते की तुम्हाला तुमच्यापर्यंत किंवा यांच्या श्रीकृष्णांपर्यंत पोहोचू देत नव्हते, तर ते सगळे अडथळे दूर करतात. आता डायरेक्ट तुम्हाला जे श्रीकृष्णांचं जे ज्ञान आहे, जे मेसेजेस आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील आणि तुम्हाला त्या ज्ञानाचा अजून मार्ग तुम्हाला सोपा केला जाईल. तुमच्या इंट्युशनशी तुम्हाला कनेक्ट होण्यासाठी सांगितलं जाते. कारण एकांत ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला परिपूर्ण करते.
वाटते आपल्याला, काय वाटतं एकांत हा आपल्याला तोडतो सगळ्यांपासून, पण नाही. जेव्हा आपण एकांतामध्ये जातो तेव्हा आपण स्वतःशी जोडले जातो, परमेश्वराशी जोडले जातो. चांगलं आपण जे काय घेतो, घेण्याची जी भूमिका आहे ते आपण काय घ्यायला पाहिजे हे आपल्याला श्रीकृष्ण शिकवतात. आणि हेच तुम्हाला त्यांनी शिकवलंय. तुम्हाला जो एकांत दिला गेला किंवा तुम्हाला जे तोडलं गेलं, तुम्हाला जे बाजूला केलं गेलं, ते ह्याचसाठी की तुमच्या आयुष्यात असा उत्साह यावा, असा उत्साह जो अख्ख्या ब्रह्मांडामध्ये त्याचा जल्लोष होईल, असा उत्साह तुमच्या आयुष्यामध्ये यावा, त्याच्यासाठीच तुम्हाला या सगळ्या एनर्जीज पासून बाजूला केलं गेलं. तुम्हाला असं वाटत होतं की ह्या एनर्जीज किंवा हे तुमच्या आयुष्यात असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाहीये. तर हा एक भ्रम तुमचा श्रीकृष्ण दूर करतायत आणि ह्याचंच फळ तो दूर केला गेलाय. तुम्हाला त्यांच्यापासून बाजूला केलं गेलं. सगळ्या अशा गोष्टी होत्या जिथं तुम्ही थांबले जात होता, स्थिर होता, तर त्या सगळ्यातनं बाजूला काढून तुमचा मार्ग तुम्हाला दाखवला गेला आणि त्या मार्गावर तुम्ही अगदी व्यवस्थित पुढे चाललेले आहात, असा श्रीकृष्णांचा मेसेज आहे. आणि या मार्गावर जाताना तुम्ही तुमची प्रेम, तुमची भक्ती, तुमचं समर्पण हे सगळं श्रीकृष्णाला समर्पित केलं आणि म्हणूनच या मार्गातले सगळे अडथळे श्रीकृष्ण दूर करतायत आणि याच या समर्पणाचं तुम्हाला फळ मिळतंय. श्रीकृष्ण तुम्हाला अशी शक्ती देत आहेत जी तुम्हाला तुमच्या अजून भक्ती जी तुमच्यात आहे, जी भक्तीची जी ऊर्जा तुमच्यात आहे ते तुम्हाला वाढवतायत, अजून वाढवतायत आणि अजून तुम्हाला उत्साहित करतायत. एक्सक्लुझिव्ह सरेंडर टू कृष्णा. हा, मी समर्पणाचं तुम्हाला सांगितलं. तुमचं प्रेम, भक्ती आणि समर्पण, जे समर्पण तुम्ही केले, अगदी असं समर्पित झालाय तुम्ही श्रीकृष्णांना की तुम्हाला कोणत्याही म्हणजे काहीही नाही आहे, तुम्हाला त्यांच्याशिवाय काहीही नाही दिसत. कारण त्यांचा न्याय, त्यांचा धर्म, त्यांनी जे धर्मस्थापना जी केली, त्यांनी जे शिकवलं, त्या शिकवलेल्या त्यांच्या सगळ्या वचनांवर किंवा त्यांच्या सगळ्या त्यांनी जे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे, जे बोध दिलेले आहे, जे ज्ञान दिलेलं आहे, त्या ज्ञानाच्या मार्गावर तुम्ही पुढे झालेले आहात, पूर्णपणे समर्पित झालेले आहेत. तुम्ही जो मार्ग दाखवाल त्या मार्गावर मी पुढे जातोय. नाही तर मला एवढंच दिसतंय की एक प्रकाश आणि सूर्यदेवांचं आगमन तुमच्या आयुष्यात होतं, एक प्रकाश तुमच्या आयुष्यात येतं, एक उत्साह तुमच्या आयुष्यात येतं, एवढंच मला येतं. खूप असं अट्रॅक्ट करते कार्ड. म्हणजे तुमचं समर्पण इथं तुम्हाला कशाचंही हे नाही आहे, तुम्ही समर्पणातच आहे, तुम्ही समर्पणात आहेत. काही नाही, कुठलाही मोह नाही, लोभ नाही, काही नाही. तुमच्या समोर काहीही असेल तरी सुद्धा तुम्हाला त्याचा मोहच नाहीये. निरपेक्ष आहात, निस्वार्थ आहात आणि अहंकार, मी पण, हे सगळं तुमच्यापासून सगळे हे जे नकारात्मक आणि ब्लॉकेजेस करणारं जे सगळं होतं ते सगळं तुमच्यापासून काढलेलं आहे. आणि प्रेमामध्ये सुद्धा, हे प्रेमाचं सुद्धा मी इथं हे सांगेन, प्रेम, भक्ती, समर्पण जे श्रीकृष्णावर तुम्ही करताय तसंच तुमच्या नात्यांवर तुम्ही प्रेम करताय, त्या नात्यांमध्ये सुद्धा समर्पित होताय. पण ती नाती किंवा ते प्रेम ते रियालिटीमध्ये तुमच्यासाठी काय आहे हे तुम्हाला परमेश्वराने दाखवलं, हे तुम्हाला श्रीकृष्णाने दाखवलं की रियालिटीमध्ये तुमचं कोण आहे, तुम्ही किती समर्पित व्हायला पाहिजे, तुम्ही कुणाला समर्पित व्हायला पाहिजे, तुमच्यासाठी काय आहे, तुम्ही काय करायला पाहिजे, हे तुम्हाला श्रीकृष्णाने सांगितलं. ह्या एकांतामध्ये, ह्या आयसोलेशन पिरियडमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला अगदी जवळून समजावण्यात आल्या की सगळं तुमच्याकडून घेतल्यानंतर तुमचं तुमच्याजवळ कोण राहते हे श्रीकृष्णाने दाखवलं. त्यामुळं तुम्ही तुमच्याशी जोडले गेलाय आणि श्रीकृष्ण तुम्हाला हेच सांगितलं की तुमच्या परमेश्वर काय आहे, कुणाजवळ आहे, श्रीकृष्ण कुठं आहेत, शिवशक्ती कुठं आहेत, हे सगळं ब्रह्मांडाची जी ऊर्जा आहे, ही प्रकृती सगळी आपल्यामध्ये आहे. तर ती जागृत करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित केले श्रीकृष्णाने, स्वतःमधली शक्ती वाढवण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी प्रोत्साहित केलं. आणि हीच शक्ती तुम्हाला तुमच्या उचित देहापर्यंत घेऊन जाणार, असा श्रीकृष्णांचा मेसेज आहे. आणि हेच तुमचं जे प्रेम श्रीकृष्णांवर होतं की त्यांच्या विश्वासावर तुम्ही पुढे गेलाय, त्यांच्या विश्वासावर तुम्ही पुढे गेलेला आहेत. एक अशी शक्ती असते जी अदृश्य असते पण खूप पॉझिटिव्ह असते, खूप पॉवरफुल असते. ती शक्ती जसं हवा दिसत नाही पण आपण श्वास घेतो, ते नसेल तर आपण नाही राहू शकत, होय की नाही. त्या हवेमध्ये जो आपण श्वास घेतो त्या वायूमध्ये परमेश्वर आहे. ही तुमची जी भावना आहे की नाही, ही भावना पुढे जाते. याच्यामुळेच अजून तुमचा उत्साह आणि हे तुम्हाला प्रेरित करते पुढे जायला. अशीच अदृश्य शक्ती ही परमेश्वराची असते, अशीच पॉझिटिव्ह ती एनर्जी असते जी आपल्याला त्यांच्याकडे अट्रॅक्ट करते किंवा ज्ञानाच्या मार्गावर नेते आणि एका अशा अध्यायापर्यंत घेऊन जाते किंवा अशा मार्गावर घेऊन जाते जिथं आपल्याला फक्त आणि फक्त शुद्धीकरण, असं शुद्ध असं आपण असतो, इतकं पवित्र सोल उत्पन्न होते. जसं मी आता उदाहरण देईन, जसं साप कसं असते, ते कात काढून टाकते आणि त्याचं नवीन जन्म पुढं ते निघून जातं, तसं तुमच्या आयुष्यातनं असा एक पास्ट
आणि अशी एक एनर्जी बाहेर अशी काढून फेकली आहे श्रीकृष्णाने की जे तुमच्यासाठी योग्य नव्हतं. कारण त्याच्या आत अशी एक सोल होती, त्याच्या आत अशी एक सोल एवढी पॉवरफुल आणि एवढी पॉझिटिव्ह सोल होती जी परमेश्वराशी कनेक्टेड आहे, जी पॉझिटिव्ह आहे, जी ज्ञानाच्या मार्गावर आहे, जिचे विचार इतके उच्च दर्जाचे आहेत किंवा ती परमेश्वराच्या खूप जवळ अशी जी व्यक्ती आहे ती तुम्ही आहात. म्हणूनच तुम्हाला तुमच्यातलं सगळं ते वरचं जे आवरण तुम्ही घालून ठेवलेलं होतं ते सगळं तेवढ्यासाठी तुम्हाला आयसोलेशन पिरियडमध्ये ठेवलं गेलं आणि ते सगळं तुमच्यातनं बाहेर काढलं गेलं आणि पुन्हा एक नवीन जन्म तुमचा होतोय. जसं आज श्रीकृष्णांचा जन्म होतोय, ही जन्माष्टमी हेच तुम्हाला तुमचा नवीन जन्म तुम्हाला देते. हा नवीन जन्म तुमच्या नवीन अध्यायाचा आहे, नवीन तुमच्या सगळ्या सुखाचा जो मार्ग आहे, जो उत्साहाचा मार्ग आहे, जो परमेश्वराने दिलेल्या जे सत्कार्य तुमच्या हाती दिलेला आहे, जे सत्कर्म करण्याची जी बुद्धी, जे ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे, त्या ज्ञानासाठीचा जो मार्ग आहे तो हा मार्ग आहे. त्या मार्गावर तुम्ही पुढे जाताय आणि हे ज्ञान देणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. याच्यासाठी तुम्ही समर्पित झालाय परमेश्वराला. तुमचं प्रेम, तुमची भक्ती हे सगळं समर्पण केलेलं आहे. तुम्हाला जे जे झालं पास्टनं, जे तुम्हाला शिकवलं ते सगळं तुम्ही समर्पित केले श्रीकृष्णांना आणि म्हणूनच एवढी मोठी ऊर्जा, एवढी मोठी शक्ती तुम्हाला मिळाली. आणि तेच म्हटलं तुम्हाला फॉलोईंग द इंजेक्शन्स स्क्रिप्चर हे जे तुम्हाला मिळालं, कधी पवित्र शास्त्रांचं जे ज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे, ज्या ग्रंथातून तुम्ही वाचला, जिथून तुम्हाला ज्ञान मिळालं, जो कुणाकडूनही मिळू दे, पण जे पवित्र ज्ञान तुम्हाला मिळाले त्या ज्ञानाच्या आधारे, त्या मार्गदर्शनाच्या आधारे तुम्ही पुढे गेलेले आहात आणि तुम्ही पुढे जाताय. तुम्हाला निसंशय पुढे जाताय कारण तुम्हाला माहिती आहे, तुमचा विश्वास आहे की श्रीकृष्ण जेव्हा मार्गदर्शन करतात किंवा जेव्हा ते एखादं ज्ञान देतात, मार्गदर्शन करतात, तेव्हा तो मार्ग हा परमेश्वराजवळच जातो किंवा अगदी तो खरा मार्ग असतो. परमेश्वरांनी दाखवलेला हा मार्ग जो आहे हा सत्याचा मार्ग आहे, हा न्यायाचा मार्ग आहे, हा समर्पणाचाच मार्ग आहे. जिथं तुम्हाला स्वतःला असं वाटतच नाही की हे माझं, हे मी केलंय किंवा हे मला पाहिजे, हे मला का नाही. हा तुमच्यातलं सगळं हे काढून टाकले श्रीकृष्णाने. जे मी तुम्हाला म्हणलं कवच जे काढून टाकले, हा अहंकार, मीपणा आणि जे काही चुकीचं जे होतं ते तुमच्यामध्ये नाही आहे. पण अशा गोष्टी ज्या निगेटिव्ह एनर्जीज होत्या त्यांना हा प्रभाव तुमच्यावर पडत होता, तर तो सगळा हटवला गेलाय. तर तो सगळा हटवून तुम्हाला एक असं सोल तयार केली गेली जसं अर्जुनांनी कसं श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनावर ते पुढे गेले आणि कारण ते भविष्यात राजा होणार आहेत. एखादी सत्ता असेल, एखादं मार्गदर्शन असेल, ते त्यांना पुढे जाऊन भविष्यात ते करायचं आहे. तर मार्गदर्शन कसं असावं आणि आपल्या हातात एखादी सत्ता असेल किंवा एखादं पद असेल तर त्या पदाचं काय आपण कसं त्याचा वापर करावा. मला असं पण दिसतं एखादी पोस्ट तुमच्या हातात आहे तर ती पोस्ट जेव्हा तुमच्या हातात येते, ते पद जेव्हा तुमच्या हातात येतं, तर त्या पदाचा तुम्ही कसा वापर केला पाहिजे. तुमच्या हाताखाली जे लोक आहेत किंवा ज्या लोकांकडून तुम्ही काम करून घेता किंवा सगळेच, जर तुमची एक कुटुंब प्रमुख असाल तर तिथं कसं समर्पण पाहिजे, कसं तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे सगळ्यांचं, हे श्रीकृष्णाने तुम्हाला शिकवलं. आणि म्हणूनच एवढी मोठी ही ऊर्जा आली. श्रीकृष्ण तुमच्या प्रेम, भक्ती, समर्पणाचं हेच फळ देत आहेत की तुमच्या मार्गातलं सगळा पास्ट सगळा धुवून काढलाय, त्यांनी पुसून काढलाय. एक नवीन कवच, जे तुमच्यावर असं जे कवच होतं, जे तुम्हाला जखडलं होतं त्याने, की तुम्हाला ते सोडत नव्हतं, तर ते असं पूर्णपणे काढून असं फेकून दिलंय श्रीकृष्णाने आणि तुम्हाला मुक्त केलंय त्या सगळ्यापासून. तुम्हाला आता असा मार्गदर्शन ते करतायत जिथं फक्त आणि फक्त तुमच्याशी पॉझिटिव्ह सोल जोडल्या जातील, तुमची अशी एक सोल फॅमिली असेल किंवा तुमच्यासारखीच लोक तुमच्याशी कनेक्टेड होतील आणि तुमचं मार्गदर्शन, तुमचं ज्ञान हे सर्वतोपरिपूर्ण सर्वांपर्यंत पोहोचलं जाईल, असं एक आशीर्वाद ते तुम्हाला देतात, ब्लेसिंग्स तुम्हाला देतात. कारण तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनावर पुढे चाललाय. कोणताही चुकीचं हे त्याच्यामध्ये नाही आहे. निरपेक्ष सेवा आहे आणि जिथं सेवा असते तिथं श्रीकृष्ण असतात, तिथं शिवशक्ती असतात. त्यांचे आशीर्वाद, त्यांचे ब्लेसिंग्स म्हणजेच सेवा. आणि ही सेवा तुम्ही करताय आणि ही सेवा म्हणजेच तिथपर्यंत पोहोचण्याचा हा सरळ मार्ग आहे.
आणि ही सेवा तुमच्यापर्यंत ते पोहोचवतायत, ती निरपेक्ष जी सेवा तुम्ही करताय त्याच्यासाठी तुम्हाला शक्तिशाली ते बनवतायत, शक्तिशाली बनवतायत, तुमच्या ते शक्ती जागृत करतायत ते. आणि ही प्रेमाची आणि ही भक्तीची शक्ती आहे, तुमच्या प्रेमाची, तुमच्या भक्तीची, तुमच्या समर्पणाची ही शक्ती ते जागृत करतायत. आणि हेच फळ तुम्हाला देत आहेत की तुमच्या मार्गातले आता सगळे अडथळे ते दूर करतात. आणि तुम्हाला जो मार्ग, जे कार्य तुम्हाला जे करायचं आहे, जे तुम्ही करताय, जो तुम्ही निर्णय घेतलेला आहे किंवा घेताय, त्याच्यावर तुम्हाला ते पुढं करतायत. ते तुम्हाला त्या निर्णयाचं सुद्धा फळ ते तुम्हाला त्याच्यासाठी सुद्धा तो मार्ग तुम्हाला ते दाखवतात. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. द हँगमॅन श्रीकृष्ण तुम्हाला आजपर्यंत तुम्हाला जे फळ मिळत होतं किंवा आजपर्यंत जी तुमची ऊर्जा होती ती हँगमॅनची ऊर्जा होती. आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त द्विधा मनस्थितीमध्ये होता की कुठला मार्ग तुम्ही स्वीकारायचा आहे किंवा कुठला मार्ग तुम्ही स्वीकारायचा आहे आणि त्या मार्गावर तुम्ही कसं पुढं जायचं आहे हे तुम्हाला कळत नव्हतं. तर तो मार्ग तुम्हाला श्रीकृष्ण दाखवत होते. आणि काय निर्णय घ्यायचा हे तुम्हाला कळत नव्हतं. अशी मनस्थिती किंवा असा एक गोंधळ समोर होता की त्यातनं काहीच सुचत नव्हतं किंवा कुठलाच मार्ग दिसत नव्हता. तर ते त्याच्यामुळेच की अशा एनर्जीजने तुम्हाला जकडून ठेवलं होतं की तुम्हाला ते पुढे जाताच येत नव्हतं. म्हणून श्रीकृष्ण तुमचं हे सगळं आवरण काढून नवीन अध्यायामध्ये तुम्हाला घेऊन जात आहेत आणि नवीन हे सगळं हँगमॅनच्या ऊर्जेतून बाहेर काढतायत. जसं सांगण्याचा हाच उद्देश आहे किंवा हाच मेसेज आहे की आजपर्यंत जी हँगमॅनची ऊर्जा तुमच्यात होती, जो तुम्ही गोंधळ सगळा हे होतं की मार्ग सुचत नव्हता, सापडत नव्हता, आणि सगळं आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, समर्पण आहे, विश्वास आहे, सगळं आहे, पण मार्ग सापडत नाहीये, कोणता मार्ग धरायचा किंवा काय करायचं हे तुम्हाला कळत नव्हतं. तर तिथं तुम्हाला श्रीकृष्ण घेऊन जाते. हेच हँगमॅनची ऊर्जा आहे आणि ही अशी श्रीकृष्ण याचंच फळ देत आहे, ज्या फळाची तुम्ही वाट बघत होता. हे असं हे जे वॉन्ट्स आहेत, 9 ऑफ वॉन्ट्स, हे वॉन्ट्स जे आहेत ते सगळे तुम्हाला असे जकडून ठेवत होतं. ह्या वॉन्ट्समध्ये तुम्ही अडकलेला होता. एवढं सगळं कमवलंय, एवढं सगळं केलंय, निस्वार्थ प्रेम आहे, भक्ती आहे, समर्पण आहे, विश्वास आहे आणि सगळ्यांची सेवा करतोय, सगळे करते, पण कुठल्याच गोष्टीचं फळ मिळत नाही आहे. त्याचा कुठलाही बेनिफिट्स जे आपण म्हणतो ते काहीच आपल्यापर्यंत येत नाही आहेत किंवा दिले जात नाही आहेत. का तर मी कुठं कमी पडतोय असं मनात तुमच्या येवतनेच ॲज अ हँगमॅन. म्हणजे हा गोंधळ तुमच्या मनात होता की एवढं सगळं होऊनही कुठलाही मार्ग पुढे येत नाहीये किंवा कुठलीही फळ पुढं काही दिसत नाही. तर ह्याच्यामधून तुम्हाला बाहेर काढता येतात, कारण हीच वेळ तुमची जी आली ही फळ मिळण्याचीच वेळ आहे. आणि म्हणूनच श्रीकृष्णांचा हा मेसेज आहे की ते तुम्हाला फळ देत आहेत, तुमच्या भक्तीचं, समर्पणाचं आणि तुमच्या विश्वासाचं हे फळ आहे, जो विश्वास तुम्ही श्रीकृष्णांवर ठेवला. थँक्यू सो मच. द मून, ही पौर्णिमा, द मून म्हणजेच हे असं काढलं आहे की ही पौर्णिमा असेल किंवा पौर्णिमेच्या रात्री किंवा पौर्णिमेची जी ऊर्जा आहे ती तुम्हाला खूप कनेक्ट होते. त्यावेळी जे तुम्हाला इंट्युएशन्स येतात, जे मार्गदर्शन तुम्हाला दिलं जातं, जो मेसेज तुम्हाला दिला जातो, त्या मेसेजशी तुम्हाला कनेक्ट होण्यासाठी सांगितलं जाते. कारण हा मेसेज तुम्हाला पूर्ण करण्यासाठीचा मेसेज आहे. आणि ह्या मेसेजेसची जर तुम्ही कनेक्ट झाला तर त्यातूनच तुम्हाला पुढं जे मार्ग तुम्हाला जाणार आहे किंवा ज्या रस्त्यावर तुम्हाला पुढं जायचं आहे तो रस्ता तुमच्यासाठी खुला केला जातोय. ते इंट्युएशन्स आणि ते जे तुम्हाला सांगितलं जाते, जो तुम्हाला सल्ला दिला जातोय किंवा जे मार्गदर्शन केलं जाते, ते त्या रस्त्यावर तुम्हाला जाताना कोणतेही जरी अडथळे आले किंवा काही झालं तरी सुद्धा ते तुम्हाला ताकदवर बनवण्यासाठीचे मेसेजेस असतात. तर हे जे पौर्णिमेच्या ह्याच्यामध्ये जे असते त्या ह्याच्यामध्ये अगोदर पौर्णिमेच्या आधी 2 दिवस आणि पौर्णिमेनंतर एक 2-3 दिवसची जी एनर्जी असते त्या एनर्जीमध्ये तुम्हाला पूर्ण ह्याच्यामध्ये राहण्यासाठी सांगितलं जाते. कारण त्यावेळी जे मेसेज आहेत ते मेसेज तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि हे मार्गक्रमण हा एक मार्ग आहे जो तुम्हाला पुढेपर्यंत घेऊन जातोय. तर त्या एनर्जीशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जातं आहे. द हर्मिट, मी तुम्हाला तेच म्हटलं, ही 4 दिवसाची हे जे पौर्णिमेचं जी एनर्जी आहे, ही पौर्णिमा जी आहे, पौर्णिमेच्या आधी 2 दिवस आणि पौर्णिमेनंतर एक 4-8 दिवस असं हे
ह्या पिरियडमध्ये अगदी 4 दिवसच तर ह्या पिरियडमध्ये तुम्हाला जे इंट्युएशन्स येत आहे त्यातून तुम्हाला मार्ग मिळणार आहे. द हर्मिटचं कार्ड आहे. हर्मिट म्हणजे काय, जे नवीन ज्ञान, नवीन गोष्टी, नवीन विचार, नवीन सगळं हे शोधतात आणि त्यामध्ये त्यांना एक असा क्लू सापडतो जो त्यांना पुढे घेऊन जाणार असतो. तर म्हणजे हर्मिट कधीही थांबत नाही. हर्मिटला कधीही असं वाटत नाही की माझ्याकडे आता आहे जे ज्ञान मिळाले मी त्यात परिपूर्ण आहे, असं कधीही वाटत नाही. जर अजून हे ज्ञान मिळाले तर ह्याच्यातनं अजून कोणतं नवीन काय करता येईल किंवा अजून काय ज्ञान घेता येईल. म्हणजे सदैव हा शिकत जी एनर्जी असते ती हर्मिटची एनर्जी असते आणि ही तुमची एनर्जी आहे जी हर्मिटची एनर्जी आहे. म्हणजेच प्रेम, भक्ती, जसं समर्पण तुम्ही जे केलेलं आहे तुमच्या सगळ्या ह्याचं फळ म्हणजे हर्मिट आहे. तुम्ही थांबणार नाही आहात. तुमचं जे ज्ञान आहे ते असं जसं पौर्णिमेचा चंद्र जसं कसं असते अमावस्या झाली की चंद्र असं पूर्ण पौर्णिमेपर्यंत पूर्ण होतो, अशी ही एनर्जी आहे. हे पौर्णिमेचं कार्ड आणि हे पूर्ण चंद्राची जशी एनर्जी पूर्ण पौर्णिमे दिवशी कसं जसं पूर्ण चंद्र असतो, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा जो पिरियड असतो तो तुमच्या हर्मिट म्हणजे तो शिकण्यासाठीचा पिरियड आहे. पूर्ण चंद्र ते कलाकालाने ते वाढत जातं. तसंच तुमची एनर्जी आहे, अशी हर्मिट सारखी एनर्जी आहे आणि म्हणून तुम्हाला त्या इंट्युएशन बरोबर कनेक्ट केलं जातं आणि त्या इंट्युएशन्स तुम्हाला दिले जात आहेत की त्या एनर्जीशी तुम्ही कनेक्ट व्हायचं आहे. थँक्यू सो मच कृष्णा. थँक्यू सो मच. श्रीकृष्णांची एनर्जी आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची जी एनर्जी असते तुमचं जे श्रीकृष्णांवरचं प्रेम आहे त्या प्रेमाशीच ही एनर्जी कनेक्ट होते आणि एवढे मोठे पॉवरफुल मेसेजेस येतात. तर त्या मेसेजेसशी तुम्ही कनेक्ट व्हा. थँक्यू सो मच तुमच्या प्रेमाचं आणि थँक्यू सो मच. तुमच्या प्रेम, भक्ती आणि समर्पणाचं कोणतं फळ देत आहेत श्रीकृष्ण. तर इथं काय सोल एक्सपेन्शियन मी तुम्हाला इथं पहिलं सांगितलं. जे कवच तुम्हाला जे जखडलेलं होतं, ज्या कवचानं तुम्हाला जखडलेलं होतं ते कवच सगळं पूर्णपणे बाहेर काढून टाकतायत श्रीकृष्ण आणि अशी जी ब्रह्मांडाची जी ऊर्जा आहे, ज्या ऊर्जेमध्ये तुम्ही प्रवेश करताय आतापर्यंत तुमच्या आयुष्यात जे चालू होतं ते तुम्ही हंगमॅनच्या ऊर्जेमध्ये का होता, कारण ते कवच तुम्हाला तुमचं जे हे आहे लाईफ पर्पज आहे तिथपर्यंत तुम्हाला पोहोचू देत नव्हतं. तुम्ही असे पुढे गेला की ते तुम्हाला खेचत होतं, असं करत होतं. तर ते कवच पूर्णपणे काढून टाकलंय श्रीकृष्णाने. ही जी ब्रह्मांडाची ऊर्जा आहे या ब्रह्मांडामध्ये तुम्ही प्रवेश करताय. आता ही ब्रह्मांडाची ऊर्जा तुमच्याशी कनेक्ट होते आणि जे तुमचं थॉट चक्र ओपन होते आणि जी ब्रह्मांडाची ऊर्जा आहे, जे मेसेजेस आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतायत, ते तुम्ही कनेक्ट करताय आणि म्हणूनच ही सोल अशी औरा तुमचा खूप ब्राईट होते. महाअवतार बाबाजी म्हणजे अशी सोल जी एक अशा याच्यासाठी जन्माला आली आहे किंवा असं त्या याच्यासाठी जन्म झालाय जो फक्त आणि फक्त एक खूप पॉवरफुल समर्पण आहे. इथं मला असं एनर्जी कनेक्ट होते. असे ज्ञान देण्यासाठी ज्याचा जन्म झालाय, जे दुसऱ्याला समोर जी सोल असेल तिचा उद्धार करण्यासाठी म्हणजे अज्ञानामध्ये एखादी सोल जखडलेली आहे तर तिला पूर्णपणे तिच्यातला उत्साह वाढवणं, तिला ज्ञानाचा मार्ग दाखवणं, समर्पणाचा मार्ग दाखवून तिला पुढे नेण्यासाठीचा जो हे आहे, सत्य काय आहे, शिव काय आहे, श्रीकृष्ण काय आहेत आणि परमेश्वर खरं काय आहे, प्रकृती काय आहे, आपण काय आहोत आणि मी कुठं संपतोय हे दाखवण्यासाठी जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा तुमच्यात आहे. मी जिथं संपतोय तिथून काय सुरुवात होते हे दाखवण्याची जी ऊर्जा आहे ती तुमचे खूप पॉवरफुल मेसेज आहेत. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हेच मेसेजेस आहेत की तुम्हाला ही सोल असं हे दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते किंवा ती दाखवण्याची साठीचा तुमचा जन्म झालेला आहे. तुम्हाला फक्त समोर जी एनर्जी आहे तिला तुम्हाला तयार करायचं आहे. तुम्हाला तुमच्यासारखं तयार करायचं आहे. थँक्यू सो मच कृष्णा. विश्वास ठेवा. कृष्णा तेच सांगताय तुम्हाला, विश्वास ठेवा, कारण तुमच्या विश्वासाचंच हे फळ आहे, तुमच्या समर्पणाचंच हे फळ आहे. तुम्ही जो विश्वास ठेवला, तुम्ही जे प्रेम केलं श्रीकृष्णांवर, तुमच्या नात्यांवर, तुमच्या कर्मावर जे तुम्ही प्रेम केला, जी भक्ती श्रीकृष्णांवर केला,
त्या भक्तीचं हे फळ आहे की आणि म्हणूनच या विश्वासात तुम्हाला आता हा जो उद्धार शब्द माझ्या तोंडून आलाच खरंच, तो उद्धार करण्याची वेळ आलेली आहे आता. आणि तुमचा उद्धार हा श्रीकृष्णांच्या हातीच आहे, कारण तेच तुमचे मार्गदर्शक आहेत, तुमचे गुरु आहेत. आणि म्हणूनच ते तुम्हाला फळ देत आहेत की तुमच्या या फळाचं तुमचं तुम्हाला जे हे फळ दिलं जातं हे तुम्हाला अजून पॉवरफुल, अजून ताकदवर, अजून शक्तिशाली बनवण्यासाठी हे तुम्हाला फळ दिलं जाते. थँक्यू सो मच. एक वैश्विक प्रवेशद्वार, मी तुम्हाला तेच म्हणलं, एक उद्धार होतोय आणि एक असं ब्रह्मांडाचा दरवाजा एक तुमच्यासाठी खुला गेला जातोय जो श्रीनारायणांपर्यंत पोहोचतोय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच श्रीकृष्ण. आणि खूप छान मेसेजेस आहेत, खूप छान आणि खूप पॉवरफुल एनर्जी आहे. असं एक वैश्विक प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते. तुमचे थॉट्स, तुमचे विचार असे मॅग्नेटिक आहेत, असे पॉवरफुल विचार आहेत, असे ताकदवर विचार आहेत, जे विचार ब्रह्मांडामध्ये सुद्धा असे फ्लो होत आहेत आणि त्याची एनर्जी बाहेर केली जाते. मी तुम्हाला मागे एक मेसेज सांगितला होता, जशी श्रीकृष्ण बासरी वाजवतात, श्रीकृष्णांचे बासरी वाजवल्याने जशी पॉझिटिव्ह एनर्जी ब्रह्मांडामधली अट्रॅक्ट होते, तसंच तुमच्या थॉट्समधून, तुमच्या विचारांमधून, तुमच्यात जे असे चेंजेस होत आहेत, जे पॉवरफुल चेंजेस होत आहेत, जे ज्ञान तुमचं येते, त्या ज्ञानाच्या ह्याच्यातून ही ब्रह्मांडाची पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही अट्रॅक्ट करताय. आणि म्हणूनच हे इतकं पॉवरफुल आणि इतकं असं मोठं प्रवेशद्वार, या ब्रह्मांडाचं प्रवेशद्वार तुमच्यासाठी खुलं केलं जात आहे. हे मेसेज सुद्धा त्यांच्यासाठी कनेक्ट होतील जे खरंच ध्यानाच्या मार्गावर आहेत, अध्यात्माच्या मार्गावर आहेत, ध्यान करतायत, योग करतायत आणि असंही परमेश्वराच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवतात किंवा सेवा करतायत. अशा सगळ्या सोलपर्यंत हे मेसेजेस कनेक्ट होणार आणि त्यांच्यापर्यंत हे मेसेजेस नक्कीच पोचणार. थँक्यू सो मच कृष्ण. अर्थ कनेक्शन, मी तुम्हाला तेच म्हटलं, हे अशा सोल आहेत ज्या अर्थशी कनेक्टेड आहेत, त्यांना कुठलाही मी तुम्हाला इथं ते सांगितलं, मी संपल्यानंतर जेव्हा एक नवीन अध्याय आपल्या आयुष्यात सुरू होतो, तो अध्याय आपल्याला श्री नारायणांपर्यंत, श्रीकृष्णांपर्यंत नेऊन पोहोचवतो आणि त्यांच्या मेसेजेसशी आपल्याला कनेक्ट करतो, त्या पॉझिटिव्ह एनर्जीशी आपल्याला कनेक्ट करतो आणि तीच ऊर्जा तुमच्यामध्ये फ्लो होते, तीच ऊर्जा तुमच्यामध्ये येते, कारण तुम्ही कनेक्टेड आहात, परमेश्वराशी कनेक्टेड आहात, स्वतःशी कनेक्टेड आहात आणि श्रीकृष्णांशी कनेक्टेड आहात, या ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी कनेक्टेड आहात. तुमची ऊर्जा खूप पॉझिटिव्ह आहे, खूप पॉवरफुल ऊर्जा आहे. आणि म्हणूनच मी तेच म्हणलं तुम्हाला, योग, ध्यान आणि चक्राजवर जे तुम्ही काम करताय, जी चक्राजवरची ऊर्जा जी आहे ती तुम्हाला अगदी पॉवरफुल करते. ती ऊर्जा तुम्हाला पॉवरफुल करून तुम्हाला असं वरचे चक्रात तुमचे हे होते, तुम्ही जे म्हणजे एक एंडिंग सांगितलेच मी तुम्हाला की एंड होतोय, एक असं कवच तुमच्यातनं काढून टाकलं जातंय, जो पास्ट संपवला जातोय, हर्मिटच्या एनर्जीमध्ये तुम्हाला आणलं जाते आणि तुम्हाला असे तुमचे चक्र इतके हील झालेत, इतकं तुम्ही चक्राजवर काम केले आणि परमेश्वरावर विश्वास ठेवलाय की तुमचं, मला असं दिसतंय की जे मणिपूर चक्र आहे ते चक्र तुमचं ॲक्टिवेट होते आणि मणिपूर चक्र हे खूप पॉवरफुल चक्र आहे, जिथं श्रीकृष्णांचं वास्तव्य आहे आणि श्रीकृष्णांचे ब्लेसिंग्स तिथं आहेत. आणि ते चक्र जेव्हा ओपन होतं किंवा ॲक्टिवेट होतं, त्यावेळेला तुमच्यातलं जे थांबलेले, म्हणजे तुमच्या आयुष्यातले सगळे ब्लॉकेजेस निघून जातात, जे यश, जी कीर्ती, जो मान सन्मान, सुख, ते जे तुमच्यात थांबलेलं असते ते सगळं परत तुमच्याकडं यायला सुरू होतं ते चक्र ॲक्टिवेट झाल्यानंतर. आणि ते परमेश्वराचे, श्रीकृष्णाचे ब्लेसिंग्सच तिथं असतात. आणि पिवळा रंग मी खूप अट्रॅक्ट करते, कारण न्यू बिगिनिंग, तिथूनच सुरुवात होते आयुष्याच्या एक नवीन प्रवाहाची, नवीन अध्यायाची. अशी जी सुरुवात आहे तिथूनच होते आणि तीच तुमची सुरुवात श्रीकृष्ण देत आहेत आणि ह्याच तुमच्या भक्तीचं आणि या प्रेमाचं फळ तुम्हाला श्रीकृष्ण देत आहेत. खूप पॉवरफुल मेसेजेस आहेत, खूप स्ट्रॉंग मेसेजेस आहेत आणि थँक्यू सो मच. तुमचीच एनर्जी पिक होते, तुमचीच एनर्जी जी आहे ती एनर्जी ही दिली जाते आणि तुम्हाला ते मेसेजेस पुरवले जातात. थँक्यू सो मच कृष्णा. थँक्यू मदर मेरी. लव अँड पीस. खूप छान मेसेज आहे आणि मी तुम्हाला तेच सांगितलं, तुम्हाला जे एकांतामध्ये ठेवलं गेलं, तुम्हाला जे आयसोलेशन पिरियडमध्ये ठेवलं गेलं, लव अँड पीस, तुम्हाला जे मेसेजेस आले
जे तुमच्यातले जे थॉट्स आहेत, जे अगदी प्रेम आहे तुमच्यात, अगदी म्हणजे ममता, असं एक मायेचं एक हे आहे तुमच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला असं वाटतं ही सगळं ह्या जगात सगळं एक आदिशक्तींची शक्ती आहे तुमच्यात, ज्या सगळ्यांना, जे आदिशक्तीची जी मुलं आहेत, जी शिवशक्तींची जी मुलं आहेत, आदिशक्तींची एनर्जी मला इथं खूप दिसते, महाकालींची एनर्जी दिसते, कारण तुम्ही खूप त्यांच्याशी कनेक्टेड आहात. त्यांच्यासारखंच प्रेम, त्यांच्यासारखीच माया, त्यांच्यासारखंच रौद्ररूप, त्यांच्यासारखीच निष्ठा, त्यांच्यासारखीच भक्ती, त्यांच्यासारखं समर्पण, हे सगळं तुमच्यात आहे. हे सगळं तुमच्यात आहे. आणि त्यांचे ब्लेसिंग्स तुमच्यावर आहेत, त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत. म्हणूनच एवढा असा निस्वार्थ निरपेक्ष प्रेम आहे तुमच्यामध्ये. आणि तुमचं थर्ड आय खूप ॲक्टिव्ह आहे. तुम्हाला असं हे केलं जाते, प्रोटेक्शन दिलं जाते. मला हे सुद्धा हे कार्डमधून तुमच्या मायेचं प्रोटेक्शन आहे तुम्हाला, असं या कार्डमधून मला खूप मेसेज हे होत आहेत की तुम्हाला एक मायेचं प्रोटेक्शन आहे, महाकालींचं प्रेम आहे, आदिशक्तींचं प्रेम आहे, त्रिदेवींचं प्रेम आहे. आणि या ब्रह्मांडात जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, त्या पॉझिटिव्ह एनर्जीनी तुम्हाला असं पूर्ण प्रोटेक्ट केलेलं आहे. कुठलीही निगेटिव्ह एनर्जी किंवा ती शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, कारण तुम्हाला तुमचा औरा सगळा पूर्ण प्रोटेक्ट केलेला आहे. कारण तुमच्यातलं प्रेम, तुमच्यातलं ज्ञान, तुमच्यातलं समर्पण, भक्ती, हे सगळं आता अजून प्रकर्षानं फ्लो होईल. आणि त्यामुळं तुम्हाला असं फुल प्रोटेक्शन इथं दिलं गेलेलं आहे. आणि ह्या प्रेमाशी, या मायेशी अजून तुम्ही कनेक्ट होत आहे. तुमच्यातली ही शक्ती, मायेची, प्रेमाची शक्ती ते वाढवत आहेत. आणि ह्याच समर्पणाचं फळ जे आहे, जे थांबलेलं सगळं होतं, जे सुख, समाधान, संपत्ती, धन आणि आशीर्वाद, ज्ञान, महत्त्वाचं खूप मोठं ज्ञान तुमच्यातलं वाढवत आहेत श्रीकृष्ण, आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि थँक्यू सो मच. तुम्ही मेसेजेसशी कनेक्ट झाला, ह्या चॅनलशी तुम्ही सगळे कनेक्टेड आहात. आणि नक्कीच रीडिंग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्रीकृष्ण. राधे राधे. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच.